विजय शेटे सर. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण शेटे सरांसाठी. मस्तपैकी सुमित सर ऑल म्यूट टाका, नाही तर मध्ये मध्ये बोललो तर आधीच 43 झालेत. ओके चला. येस, गुड मॉर्निंग सगळ्यांना. अनम्यूट करा सर. गुरुवार म्हटलं की आपलं फ्युल इन्फॉर्मेशन असते, तर त्याप्रमाणे नेहमीप्रमाणे आजचं फ्युलचं नाव आहे सेल ऍक्टिव्हेटर टॅबलेट. आता पहिला सांगा, कोणाकोणाला वजन कमी करायचं आहे, कोणाकोणाला औषध मुक्त व्हायचं आहे. औषध मुक्त व्हायचं आहे मस्त पैकी. मग काय औषध मुक्तीसाठी काय औषध आहे का आम्ही द्यायला लागलोय? काय नाही आहे, लक्षात घ्या. वजन कमी करणे, वजन कमी करणे, वाढवणे, औषध मुक्त होणे. मला ना वजन कमी करायचं, ना वाढवायचं, ना कमी, काही करायचं नाही. मला माझ्या फिटनेसवर काम करायला पाहिजे. जरी काही तुम्हाला जरी नसलं तरी फिटनेसवर जरी काम करत असला तरी, आता मॅडम म्हटलं की नाही, आपलं शरीर जे आहे ते लाखो करोडो पेशीपासून बनलेलं आहे. सेल्स लक्षात आलं. सेल्स पासून काय होतो? टिश्यू पासून एक ऑर्गन म्हणजे तुमचं लिव्हर, तुमची किडनी, त्याला म्हणायचं ऑर्गन. लक्षात आलं. आणि हे ऑर्गन एकत्र मिळून सिस्टीम होते. म्हणजे आपल्या शरीरामध्ये 9 सिस्टीम आहेत. पचन संस्था, उत्सर्जन संस्था, अस्थि संस्था, मज्जा संस्था, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. मग अशा 9 प्रकारच्या संस्था आहेत की नाही, तर त्या 9 एकत्रित केल्या की आपलं संपूर्ण शरीर तयार होतं. लक्षात आलं. मग ह्या सगळ्यातला महत्वाचा घटक कोण आहे? तर पेशी. आणि मग आपलं आरोग्य बिघडतं की नाही, तर तेच तिथंच आपण अन्याय करत असतो. अन्यायच करत असतो. लक्षात घ्या. व्यवहारामध्ये आपण अन्याय सहन करतो काय हो? कोणी व्यवहारामध्ये आपण अन्याय सहन करत नाही. आणि आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या शरीरावरती आणि शरीरातल्या लाखो करोडो पेशींवरती अन्याय करतो. आणि मग ह्या पेशी काय होतात? त्या वीक होतात, त्या अशक्त राहतात, त्यांना नेमून दिलेलं त्या काम करू शकत नाही किंवा त्या आळसावतात. लक्षात आलं. आता मी तुम्हाला हे जे फ्युल इन्फॉर्मेशन सांगणार आहे, पण जराशी पार्श्वभूमी तयार करतो. आता बघा, आता ऑफिस असतं, त्या ऑफिस मधला साहेब जो असतो, मॅनेजर असतो, तर तो शिपायाचं काम करायला लागला तर चालेल काय? नाही चालेल. किंवा ते कंटाळले काम करायला तर नाही चालत. तर ज्या पेशीनं त्याचं काम करायला पाहिजे. आता हे कॅन्सर वगैरे होतो की नाही, तर कॅन्सर होतो म्हणजे साध्या शब्दात तुम्हाला त्या पेशीला खूळ लागतं. म्हणजे साहेब शिपायाचं काम करतो. म्हणजे एमडी असतो तो कार ड्रायव्हरचं, जर गाडीच्या ड्रायव्हरचं काम करायला लागला तर ते कॅन्सर होतं. म्हणजे पेशी. तर आपल्या सगळं जे आरोग्य असतं की नाही, आपल्या पेशींवरती असतं. आणि इथंच आपण काय करत असतो, आपल्या जी लाईफस्टाईल जी आहे आता सध्या, तर ती अनहेल्दी असते. आपल्याला माहिती नसतं. लक्षात आलं का. आणि बऱ्याच गोष्टी माहिती नसतात. आणि ते म्हणूनच तुम्हाला इथं काय झालं, आता मॅडम म्हटलं की नाही, नॉलेज तुम्हाला माहिती दिली जाते, इन्फॉर्मेशन दिलं जातं. आणि हे जर तुम्ही अप्लाय करायला लागला की नाही, तर तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी रिझल्ट येत जाईल. आता कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत की नाही, तर जे त्याची कॅटेगरी आहे, वेट लॉसला कोणते उपयोगी पडतात. मग ते नुसतंच तुम्हाला वेट लॉसला, आता जे इन्फॉर्मेशन आहे ती वेट लॉसला उपयोगी पडणारच आहे. मग नुसतं त्यांच्यासाठीच आहे काय? नाही आहे, सगळीकडे उपयोगी पडतं. काही हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम आहेत, हार्ट रिलेटेड टार्गेटेड न्यूट्रिशन आहेत. काही तुमचे बोन्स रिलेटेड आहेत. लक्षात आलं. काही तुमच्या पचना संदर्भातले आहेत, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहेत की नाही, असे वेगवेगळे कॅटेगरी आहेत. तर तसं वेट मॅनेजमेंट मध्ये कसं आहे की नाही, तर तिथं मल्टीव्हिटॅमिन आहे, सेल्युलोज आहे आणि सेल ऍक्टिव्हेटर टॅबलेट आहे. लक्षात आलं. मग असं समजू नका की माझं कुठं वजन आहे. आता इथं डॉक्टर लाटवडे म्हणणार, मला कुठं काय, मी तर असं खिडमिड आहे आणि मला कुठं काय ते सेल ऍक्टिव्हेटरचं, असं नाही आहे. तर प्रत्येकाला आपल्या शरीरातल्या पेशी ऍक्टिव्हेट पाहिजे. आता ह्या टॅबलेटच्या नावामध्येच आहेत बघा, काय आहे? टू ऍक्टिव्हेट युअर सेल्स. तुमच्या पेशींना ऍक्टिव्हेट करायचं, म्हणजे त्यांना कामाला लावायचं. लक्षात आलं. आळशी माणूस कसा असतो? झोपलेला असतो की नाही, गप्प असतो बघा. तर त्याला कसं आपण उठवून कामाला लावतात बघा. उठतोस का नाही, उठ करे, काम कर. तर तसं ह्या काय, हे टॅबलेटचा रोल आहे की त्यांना ऍक्टिव्हेट केलं जातं. ही गोळी ज्यावेळी आत जाते. लक्षात आलं. आता टॅबलेट फॉर्म म्हटल्यानंतर औषध कोणी समजू नका. नवीन लोक, हे न्यूट्रिशन आहे. हे पावडर फॉर्म मध्ये ते टिकू शकत नाही, म्हणून काय केलेलं आहे, टॅबलेट फॉर्मेट मध्ये ते ठेवलेलं आहे. तर आता ह्याच्यामधले नेहमीप्रमाणे मी त्याचं 60ची बॉटल असते, 60 टॅबलेटची. सकाळी एक, संध्याकाळी एक टॅबलेट घ्यायची असते. रोज 2 गोळ्या घ्यायच्या असतात. आता त्याच्यातले मेन इन्ग्रेडियंट जे आहेत की नाही, तर ते अल्फा लिपोलिक ऍसिड, हे मेन त्याच्यातला ALA म्हणतात त्याला. तर ते 150 मिलीग्रॅम आहे, 150 मिलीग्रॅम. नंतर प्युरिफाईड ॲलोवेरा आहे, ॲलोवेरा कॉन्सन्ट्रेट आहे, 52 मिलीग्रॅम आहे. संपूर्ण त्याचं जे पान असतं की नाही, तर त्या होल लिप पासून ते काढलेलं असतं. आणि हे कॉम्बिनेशन आहे की नाही विथ, आता नुसतं ॲलोवेरा सुद्धा आपण घेतो की नाही, लिक्विड ॲलोवेरा कॅप्सूल पण असते बघा, तर ते तुम्हाला ते वेगळं त्याचा रोल. पण इथं अल्फा लिपोलिक ऍसिड विथ ॲलोवेरा कॉन्सन्ट्रेट हे जेवढे एकत्रित जातं, तर त्याची ऍक्शन अजून त्या ठिकाणी वेगळी होत असते. तर हे अल्फा लिपोलिक ऍसिड 150 मिलीग्रॅम आहे. नंतर 52 मिलीग्रॅम त्याच्यामध्ये प्युरिफाईड ॲलोवेरा कॉन्सन्ट्रेट आहे. त्यानंतर त्याच्यात प्रोमोग्रेनेट एक्स्ट्रॅक्ट आहे पावडर. प्रोमोग्रेनेट म्हणजे काय, त्याला काय म्हणायचं मराठीत?
डाळिंब डाळिंब. डाळिंब डाळिंब हा. तर ते डाळिंब त्याची पावडर आहे 11 मिलीग्रॅम. प्रोमोग्रेनेट म्हणजे 11 मिलीग्रॅम त्या डाळिंबातनं पावडर काढलेली आहे. नंतर कॅल्शियम त्याच्यामध्ये 31 मिलीग्रॅम आहे. कॅल्शियम 31 मिलीग्रॅम आहे. फॅट त्याच्यामध्ये नाके बरोबर आहे 0.048 ग्रॅम म्हणजे काय नाही आहे. शुगर नाही आहे त्याच्यात काय फार बघा 0.051 ग्रॅम म्हणजे काय नसल्यासारखंच आहे. कार्बोहायड्रेट आहे 0.45 ग्रॅम लक्षात आलं. ते पण अगदी त्याच्यामध्ये म्हणजे जे आहे ते त्यात ते ग्रीन इन्ग्रेडियंट मी तुम्हाला सांगालो. प्रोटीन 0.001 ग्रॅम लक्षात म्हणजे प्रोटीन पण त्याच्यामध्ये काय नाही आहे. तर त्याच्यामध्ये एनर्जी व्हॅल्यू किती आहे. एक गोळी ज्यावेळी घेतो 2.256 कॅलरीज तुम्हाला जातात एक गोळी ज्यावेळी आपण घेतो. लक्षात आलं. आता त्याच्यामध्ये स्टोरेज कंडिशन ते डार्क प्लेस मध्ये ठेवा, सूर्यप्रकाशामध्ये ठेवू नका वगैरे आहे. नंतर गरोदर महिला किंवा लहान मुलांना वगैरे देऊ नका. जे ब्रेस्ट फिडिंग करतात त्यांना नको, ते गायडन्स खाली वगैरे द्यायचं असतं ते आहे. वजन कमी करणे वाढविणे आपल्याला औषधमुक्त होत असताना रोगमुक्त होत असताना तर आपल्याला मी सांगितलं की नाही तर आपल्या पेशींना ऍक्टिव्हेट ठेवायचं असतं. तर आता याचं मी तुम्हाला त्याची ऍक्शन कशी होते काय होते सायन्स पण थोडक्यात सांगणार आहे. आता सेल ऍक्टिव्हेटर कसे ऍक्ट काय होते बघा. आता याच्यामध्ये कसं आहे हे पॉवरफुल अँटीऑक्सिडंट आहे. आता सगळ्यात महत्वाचं काय असतंय की तुमचं वजन ज्यावेळी जादा असतं किंवा काय किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आहेत लक्षात आलं तर तिथं कसं असतंय की तुमच्या पेशी डॅमेज झालेल्या असतात. आपल्या लाखो करोड पेशींपासून शरीर बनलेलं आहे आणि त्या पेशींचं कसं असतं आरोग्य बिघडलेलं असतं. आणि मग त्या पेशींचं आरोग्य का बिघडतं तर त्याला वेगवेगळे आपली अनहेल्दी लाईफस्टाईल असते. मग तिथं कुठं काय तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. तर हे पॉवरफुल अँटीऑक्सिडंट म्हणजे पेशी लेवलचा कचरा बाहेर काढणे. पेशी लेवलला फ्री रॅडिकल तयार होत असतात. फ्री रॅडिकल म्हणजे पेशी लेवलचा कचरा. तर तो तयार का होतो आधी त्याच्यावर काम करायचं. मग तयार होतोच की नाही आता बघा तयार होणारच आहे. तुम्ही त्याला काही करू शकत नाही. दोन गोष्टी आहे श्वास घेणार सोडणार की नाही. जन्मापासून शेवटपर्यंत तुम्ही श्वास घेणार आहात आणि सोडणार आहात. तर हे होणारच आहे. तर तिथं फ्री रॅडिकल तयार होणारच आहे. तुम्ही काय करू शकत नाही. लक्षात आलं. तुम्ही जन्मापासून शेवटपर्यंत काही पण खावा प्या खाणार पिणार आहात की नाही तर ते खाणार पिणार आहे तर फ्री रॅडिकल तयार होणारच असतात. मग जे गोष्ट तयार होणारच आहे की नाही तर मग तुम्हाला काय तर निसर्गानं तुमच्याकडं ग्लुटाथिऑन म्हणून हे व्यवस्था ठेवलेली आहे. मास्टर अँटीऑक्सिडंट असतं. हे फ्री रॅडिकल स्वच्छ करायची व्यवस्था तिथं ऑलरेडी ठेवलेली आहे. पण हे मास्टर अँटीऑक्सिडंट तुम्ही बाकीचं अनहेल्दी लाईफस्टाईल जे असते की नाही तर त्याच्यानं तुम्ही ते डॅमेज करत असता. आणि म्हणून वरनं तुम्हाला काय करावं लागतं हे अँटीऑक्सिडंट युक्त आहारामधनं आणि आपण जे देतो ते सगळं न्यूट्रिशन आहे आहार आहे कोणत्याही प्रकारचं औषध नाही आहे. तर हे पॉवरफुल अँटीऑक्सिडंट आहे. लक्षात आलं. मग आता ऑक्सिडेशन अँटीऑक्सिडंट म्हणजे काय ऑक्सिडेशन म्हणजे जळतं तिथं जळल्यानंतर काय तयार होते राख तयार होतो कोळसा तयार होतो की नाही. जळल्यानंतर लाकूड जळल्यानंतर कोळसा पण तयार होणार आहे लाकूड तिथं राख पण तयार होणार आहे. मग तुम्ही श्वास घेणार सोडणार लक्षात आलं. तुम्ही खाणार पिणार आणखीन काय तर या सगळ्या प्रोसेसमध्ये ऑक्सिडेशन होत असतं. तर तिथं फ्री रॅडिकल म्हणजे पेशी लेवलचा कचरा म्हणजे राख किंवा कोळसा म्हणा तर तो तयार होणारच असतो. मग तयार होणारच आहे की नाही तर तो एकतर बाहेर गेला पाहिजे. तर तो मग त्याला काय त्याला त्या ऑक्सिडेशनच्या विरुद्ध अँटीऑक्सिडंट आणि मग हे आपल्या आहारामधनं तेवढी जात नसतात मिळत नसतात म्हणून आपलं आरोग्य त्या ठिकाणी बिघडत असतं. आता एनर्जी ड्रिंक घेता त्याच्यामध्ये सुद्धा अँटीऑक्सिडंट आहे. मल्टीव्हिटॅमिन घेता त्याच्यामध्ये सुद्धा अँटीऑक्सिडंट. विटॅमिन ए सी ई वर्क्स ॲज अ अँटीऑक्सिडंट. विटॅमिन ए सी ई हे अँटीऑक्सिडंट सारखं काम करत असतात. तर हे पॉवरफुल अँटीऑक्सिडंट आहे. तुमचं न्यूट्रिशन ऍब्सॉर्ब करायची प्रोसेस असते. तुम्ही मस्त फॉर्म्युला 1 घेता किंवा आणखी मल्टीव्हिटॅमिन घेता वेगळं काहीतरी घेता किंवा तुम्ही जे काय खाता पिता मग त्याच्यातलं न्यूट्रिशन जे असतं पोषक तत्व जे असतात तर ती बॉडीला ऍब्सॉर्ब करता आले. ऍब्सॉर्बला काय म्हणायचं शोषून घेता आलं पाहिजे आणि ते बऱ्याच वेळा होत नसतं. लक्षात आलं. तुम्ही खाल्लाय चांगलं खाल्लाय शेक पण पिलाय पण त्यातलं जर न्यूट्रिशन बॉडीला ऍब्सॉर्ब करता आलं नाही तर ते काय असतं ते वाया जातं तुम्हाला लागूच पडत नाही. लक्षात आलं. तर ते काय होतं ह्या सेल ऍक्टिव्हेटरमुळे तुमचं न्यूट्रिशन ऍब्सॉर्ब करायची जी प्रोसेस आहे त्याला गती मिळते. लक्षात आलं. तुमची एनर्जी तुमची ती वाढते. हे न्यूट्रिशन ऍब्सॉर्ब झालं की तुमची एनर्जी वाढते व्हायटॅलिटी वाढते एनर्जी वाढते. लक्षात आलं. तुम्हाला म्हणजे असं जितकं तुम्ही एनर्जेटिक असाल की नाही तर तेवढं तुम्हाला हालचाली किंवा बाकीचं मग तुम्ही काम करू शकत असता. तुमचं मायक्रोन्यूट्रियंट्स म्हणजे लक्षात घ्या हे विटॅमिन्स मिनरल्स अमुक तमुक जे आहेत की नाही तर हे सगळे तुमचे तर त्याचं ते ऍब्सॉर्ब करायला सपोर्ट करतं. मायक्रोन्यूट्रियंट्स जरी ते गेले तरी पोटात तर ते मायक्रोन्यूट्रियंट ऍब्सॉर्प्शनची प्रोसेस त्याला गती मिळत असते.
लक्षात आलं. आणि तुमचं इन्फ्लमेशन सूज असते वगैरे की नाही कुठं कुठं, तर ते सूज कमी का तिथं काय व्हायला लागले, फ्री रॅडिकल कचरा स्वच्छ करायला लागले पेशी लेवलचा. मग तुमची सूज वगैरे कुठं कुठं असते की नाही, तर इन्फ्लमेशन कमी व्हायला लागते. आणि तुमच्या एनर्जी प्रोडक्शन जे असतं तुमचं मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी एनर्जी, लक्षात आलं, तर ते वाढवण्यासाठी त्याचा रोल असतो. आता हे कसं हे करतं बघा, तुम्हाला सांगतो. आता इथं ॲलोवेरा आहे की नाही, त्यात ॲलोवेरा आणि ते तुमचं काय करताय तुमच्या ॲब्सॉर्प्शनच्या प्रोसेसला मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे व्हिटॅमिन्स, मिनरल्स, मायक्रो म्हणजे कमी लागणारे, तर ते तुमचं ॲब्सॉर्प्शनचं प्रोसेस हे एकत्रित गेल्यामुळे, लक्षात घ्या, हे मी तुम्हाला सांगितलं की नाही 2 हे अल्फा लिपोलिक ॲसिड आणि ॲलोवेरा हे एकत्रित ज्यावेळी जातं, त्यावेळी हे ॲब्सॉर्प्शनची प्रोसेस मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे ती ॲब्सॉर्ब करायची प्रोसेस, शोषून घेण्याची प्रोसेस तिथं गती मिळते. आता अल्फा लिपोलिक ॲसिड जे असतं अँटीऑक्सिडंट सारखं काम करतं, मी तुम्हाला सांगितलं. ऑक्सिडेटिव्ह डॅमेज लक्षात आलं, हे तुम्हाला मी सांगितलं की नाही, ऑक्सिडेशन हे श्वास घेणे, सोडणे, खाता पिता ऑक्सिडेशन, जळणं, कोळसा, राख तयार होते, त्याला म्हणते ऑक्सिडेटिव्ह डॅमेज. मग तिथं फ्री रॅडिकल तयार होतात. तर हे फ्री रॅडिकल तयार झाल्या आता मग हे तुमची ऊर्जा कुठं तयार होत असते, लक्षात घ्या. मी तुम्हाला सायन्स सांगायला लागलोय. तुमच्या लाखो करोडो पेशीमध्ये मायट्रोकॉन्ड्रिया असतो. तर तिथं त्याची ऊर्जा तयार होत असते. तुम्हाला एनर्जी, ऊर्जा कुठं तयार होत असते? तुमच्या शरीरामध्ये मायट्रोकॉन्ड्रिया म्हणजे फर्नेस, भट्टी असते की नाही, जिथं आग असते, तिथं विस्तव असतो किंवा आग असते आणि तिथं ते हे होत असतं. तर तिथं त्या मायट्रोकॉन्ड्रिया असतो, तर तिथं ऊर्जा तयार होत असते. आणि तिथं काय होतं, त्या मायट्रोकॉन्ड्रियाचं काम वाढवण्यासाठी त्याचं, लक्षात आलं, त्याला ॲक्टिव्हेट होण्यासाठी या सेल ॲक्टिव्हेटरचा टॅबलेटचा त्या ठिकाणी उपयोग होतो. आणि मग काय होतं, ते मायट्रोकॉन्ड्रिया जेवढे तुमचे स्ट्रॉंग असतील की नाही, तेवढी ऊर्जा तिथं तयार होत असते. लक्षात आलं, तर तिथं हे उपयोगी पडत असतं. नंतर तुमचं बघा मायट्रोकॉन्ड्रिया हे कसं असतं, तुमचं पॉवर हाऊस आहे आणि मग तेच डॅमेज होत असतं. हे आपण अनहेल्दी पदार्थ खातो की नाही, तळलेलं किंवा साखरयुक्त पदार्थ किंवा नको ते अनहेल्दी पदार्थ एकंदरीत, किंवा तुमची लाईफस्टाईल चुकीची असते. लक्षात आलं, तुमची रात्रीची झोप होत नाही किंवा वेळी अवेळी तुम्ही खाता. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये काय होत असतं, तुमचं आतली जी प्रोसेस असते, तुमचं मेटाबॉलिझम कमी राहत असतं. हे फ्री रॅडिकल पेशी लेवलचा कचरा तयार वाढत असतो आणि मग हे तिथं काय होत असतं, तुमचं पॉवर हाऊस जेवढं तुमचं मायट्रोकॉन्ड्रिया, मग त्याचे मेम्ब्रेन म्हणजे त्या मायट्रोकॉन्ड्रियाचं मेम्ब्रेन, तर ते स्ट्रॉंग असणं आवश्यक असतं. म्हणजे एकंदरीत तुमच्या मायट्रोकॉन्ड्रियाचं ते स्ट्रॉंग जेवढं असेल की नाही, तेवढी ऊर्जा तयार होते. मग तिथं तुमची ऊर्जा तयार होत असताना हे अल्फा लिपोलिक ॲसिड आणि तुमचं ॲलोवेरा हे विथ कॉम्बिनेशन जातं. तर त्या पेशीना उठवून, दिवसून उठा पेशीनं, उठा काम करतं का नाही, चला काम करा. मग त्यांना ॲक्टिव्हेट करायचं, टू ॲक्टिव्हेट युअर सेल्स, हे त्याचं काम होत असतं. आणि मग हे फ्री रॅडिकल स्वच्छता करायचं काम ही टॅबलेट त्या ठिकाणी करत असते. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, तुमचं बघा, आता इथं बऱ्याच लोकांना काही प्रॉब्लेम, मग ही कुठं औषध आहे काय, लक्षात आलं बघा. इथं आता कोणाकोणाला काही लोक जे प्रॉब्लेम मधनं बाहेर पडतायत, औषधं कमी झाली किंवा आणखीन काय कमी झालं, तर इथं काय केलं जातं, त्यांना गायडन्स खाली ते लोक काम करायला लागले. मग हे तुम्ही जर तुमच्या कोचच्या गायडन्स खाली हे जर तुमच्या ह्याच्यामध्ये रोज सकाळी एक संध्याकाळी एक, बघा वजन कमी करताना सुद्धा त्याचा रोल आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील, लक्षात आलं, तर तिथं सुद्धा तुमच्या पेशी काम करत नसतात. फ्री रॅडिकल कचरा स्वच्छ करायचं काम. आणि मग जेवढ्या पेशी ऍक्टिव्हिटी होतील तेवढ्या तुमचं काय होतं, रोग बरं होण्याची जी प्रोसेस असते किंवा वजन कमी होत असताना अडथळा निर्माण होतो, तर तो त्या ठिकाणी दूर होत असतो. लक्षात आलं. तर आता मी तुम्हाला सेल्स, टिश्यू, ऑर्गन सांगितलं की नाही, तर त्याला प्रॉपर, आता तुमच्या शरीराचं फाउंडेशन काय, तुमच्या पेशी, मग त्याच वीक राहतात, तर त्याच्यावरती जा. आता बघा वय वाढेल तसं तुमच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या वगैरे पडतात की नाही, किंवा काय, किंवा आपली स्किन कशी काय होते बघा, एजेड दिसू लागतो आपण. आता मी कसा दिसतो बघा, छान दिसतो, वय किती 68, दिसतो छान वयाच्या मानाने मी छान दिसतो, म्हणा की जरा छान दिसतो, थंब तर दाखवा. तर तुम्ही म्हणा, नाही तर अहो, म्हणा, तुम्ही माझं मला कसं माहिती आहे. दिसतो विचारा ना, छानच दिसतो म्हणायला आणि विचारायचं कशाला, तुम्ही कसं दिसतो कुठे म्हणताय, मी छान दिसतो, मग आम्ही असं असं करतो हो सर. येस. चला, तर कसं असतंय, तर आपल्याला बघा कोलेजन प्रोटीन असतं, तुमच्या स्किनमध्ये असतं. ते डॅमेज होतं का? फ्री रॅडिकल. मग लक्षात आलं, मग तुमच्या परत बघा, मग हे कोणतं औषध आहे काय, तर नाही आहे. मग त्या तुमच्या स्किनच्या पण पेशी असतात, तर त्या काम करत नसतात. तर त्या पेशींना सुद्धा, तिथं सुद्धा फ्री रॅडिकल तयार होत असतात. मग त्या पेशींना मायटोकॉन्ड्रिया सगळीकडे असतो पेशीमध्ये. मग तिथं त्यांना ॲक्टिव्हेट केलं जातं. लक्षात आलं? आपण आता बघा, तुमचं मेटाबॉलिझम वजन कमी करत असताना तुमचं मेटाबॉलिझमच कमी झालेलं असतं. लक्षात आलं? आणि हे मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय. तुम्ही
अन्न खायचं, पचवायचं, रक्तात रूपांतर करायचं, ते पेशीपर्यंत पोहोचते, मग तिथं ऊर्जा तयार होते, मग तुम्ही काम करता, सगळं काहीतरी ती वापरता ना ऊर्जा, मग तिथं कचरा तयार होतो, मग तो बाहेर पडला पाहिजे, फ्री रॅडिकल. लक्षात आलं? ह्या सगळ्या प्रोसेसला काय म्हणायचं? मेटाबॉलिझम. तर हे मेटाबॉलिझम बूस्ट होण्यासाठी, तुम्हाला ओके होण्यासाठी, मग कसं होतं डायजेशन आणि ऍब्सॉर्प्शन. पहिला तुम्ही खाल्लेलं पचलं पाहिजे. मग पचनाची प्रक्रिया झाली, मग ऍब्सॉर्प्शन होणं म्हणजे शोषून घेणं, तर ते होत नाही. मग लक्षात आलं? मग तुम्ही सगळं योगाभ्यास करता, व्यायाम करता, कपालभाती करता आणि काय करता गाईडन्स खाली, मग डायजेशन सुधारायला लागलं. डायजेशन सुधारलं हो, पण ऍब्सॉर्ब होत नाही ना. का? तर पेशी लेव्हलचा कचरा वाढलेला आहे. लक्षात आलं? हे मायट्रोकॉन्ड्रिया तुमचं काम करत नसतो आणि मग हे ऍब्सॉर्प्शन वाढतं. तुमचं मल्टीव्हिटॅमिन किंवा आता फॉर्म्युला 1 मध्ये किती त्याच्यात इन्ग्रेडियंट्स आहेत बघा. तर ते सगळं बॉडी काय तुमची शोषून घेण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी वाढायला लागते. त्या पेशींना ते सगळं पोहोचतं आणि मग त्या ऍक्टिव्हिटली काय करतात? काम करायला लागतात. लक्षात येते मी काय सांगतो ते? तर ह्या आपल्याला मेटाबॉलिझम वाढवायचं, मग वजन कमी करताना सगळीकडे तुम्हाला काय होतं, ते त्या ठिकाणी तुम्हाला उपयोगी पडत असतं. आता बघा तुम्हाला कसं असतं, स्ट्रेस असतो, ताणतणाव असतो की नाही ताणतणाव? तुम्हाला मग तो कशाचा तुम्ही स्ट्रेस घेता हे बॉडीला कळत नसतं, तुमच्या ब्रेनला कळत नसतं. त्याच्यामुळे सुद्धा फ्री रॅडिकल वाढत असतात. मग इकडे तुम्हाला आम्ही स्ट्रेससाठी काय सांगतो? योग निद्रा, ओंकार जप, मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी तिकडे योगाची जोड आहे की नाही? शतायुषी फॅमिलीचा बेसच योगाचा आहे. मग नुसतं लोकांना इथं हे प्रोडक्ट खाऊन रिझल्ट यायला लागलेत काय? तुम्हाला न्यूट्रिशन आत गेल्यानंतर काय काम करणार आहे? नक्की करणार आहे. पण त्याला आम्ही इकडे जोड कशाची दिलेली आहे? तुम्हाला योग साधनेची जोड दिलेली आहे. मग हे ताण-तणाव कमी करण्यासाठी तुम्हाला योग उपयोगी पडतो. कारण का तिथं सुद्धा काय होत असतंय, तुम्हाला फ्री रॅडिकल तयार होत असतात. मग तो ताण-तणाव, स्ट्रेस कमी करण्यासाठी योगातल्या प्रक्रिया उपयोगी पडत असतात. लक्षात आलं? तर ह्या एकत्रित ज्यावेळी काय होतं, तर तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा उपयोग झालेला काय होत असतो, तर दिसून येत असतो. तर मग काय सांगितलं तुम्हाला? एलोवेरा प्लस हे अल्फा लिपोलिक ऍसिड हे विथ कॉम्बिनेशन जर व्यवस्थित गेलं की नाही, आता आपण नुसतं एलोवेरा घेतो की नाही, तर त्याचा पण रोल आहे. एलोवेरा कॉन्सन्ट्रेट घेतो, एलोवेरा कॅप्सूल घेतो, मग त्याचा पण रोल तुम्हाला तिकडे असतो. पण विथ कॉम्बिनेशन ज्यावेळी अल्फा लिपोलिक ऍसिड जातं की नाही, तर हे तुम्हाला मायट्रोकॉन्ड्रिया लेव्हलला, पेशी लेव्हलचा जो फ्री रॅडिकल असतात की नाही, तर ते जेवढे तुमचे क्लिअर होतील. आणि मग आता बघा कचरा तयार होणारच आहे. ह्या 2 गोष्टी तुम्ही टाळू शकत नाही. श्वास घेणे सोडणे टाळू शकत नाही. अन्न खायचं प्यायचं तुम्ही टाळू शकत नाही. त्याशिवाय सुद्धा फ्री रॅडिकल तयार होतात की नाही, मग तुम्ही अनहेल्दी पदार्थ खाता, तुमच्या रात्रीची झोप होत नाही किंवा तुमचं टायमिंग नसतं. मग ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत की नाही, तर त्याच्यात तर तुम्ही काम करायलाच पाहिजे. म्हणजे कचरा तयार होण्याच्या ज्या प्रोसेस आहेत, ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत, तर त्याच्यावर तुम्ही ज्यावेळी अजून काम करता आणि मग तेव्हा तुम्हाला काय होतं, हे सपोर्टिंग असतं. ज्या गोष्टी तुमच्या 2 गोष्टी मी हातात नाही सांगितल्या, मग तिथं ते फ्री रॅडिकल पेशी लेव्हलचा कचरा तयार होणार आहे. मग हे जेवढं तुम्ही रोज जर आपण घेत राहिलो, आता बघा मला ना वजन कमी करायचं आहे, ना मला माझ्या फिटनेसवर काम करायचं. मला पण माझ्या पेशी ऍक्टिव्हेट ठेवायला पाहिजेत. मग मी सुद्धा रोज सकाळी 1 संध्याकाळी 1 रोज 2 गोळ्या घेतो. लक्षात आलं? तर इथं काहीतरी तब्येत बिघडल्यानंतर, वाट लागल्यानंतर, पेशंट झाल्यानंतरच, वजन वाढल्यानंतरच घ्यायला पाहिजे काय? असं नाहीये. तर वेट मॅनेजमेंटमध्ये जे कंपनीचे जे कॅटेगरीमध्ये जे येतात, तर त्याच्यामध्ये मल्टीव्हिटॅमिन, सेल्युलोज आणि हे सेल ॲक्टिव्हेटर त्याच्यामध्ये कंपनीनं सांगितलेलं आहे. तर ज्यांना कोणाकोणाला बघा आता आपली 1 तारखेपासून वेट लॉस मॅरेथॉन चालू होते की नाही, बऱ्याच लोकांचं पुढे जाऊन काय असतं, की स्टक राहतं किंवा काय होतं, मग अजून जर आपल्याला वेगळ्या पद्धतीनं काम करावं लागतं. तर तिथं हे गाईडन्स खाली जर तुम्ही काम करायला लागला की नाही, तर आणि तुम्हाला औषधमुक्त होत असताना किंवा रोगमुक्त होत असताना, तर सगळीकडे तुम्हाला पेशी जेवढ्या तुमच्या ॲक्टिव्हेट लक्षात आलं, त्या जेवढ्या काम करतील, त्यांचं नेमून दिलेलं काम करतील, साहेबानं साहेबाचं काम करायचं, क्लार्कनं क्लार्कचं काम करायचं. तर आपल्या शरीरामध्ये ह्या वेगळ्या-वेगळ्या पेशी असतात. त्या सगळ्या पेशी काय होतात, त्या ॲक्टिव्हेट राहतात आणि मग काय होतं, तुमचा रोगमुक्तीचा मार्ग सोपा होतो. मेटाबॉलिझम वाढतं, ॲब्सॉर्प्शन वाढतं आणि मग तुम्ही काय होता, म्हणून आम्ही इथं उगीच गप्पा नाही मारत शतायुषी फॅमिली. विना काठी, विना लाठी, विदाऊट मेडिसिन 100 वर्ष. मग त्याला हे गाईडन्स लागतो. आणि आमच्या गाईडन्स कोणाकोणाची तयारी आहे शतायुषी फॅमिलीच्या गाईडन्स खाली काम करायची? मी तुम्हाला पक्की गॅरंटी देतो. हे वजन-बिजन किरकोळ आहे. हे औषधमुक्त होणं फार सोपं आहे हो. रोगाच्या मुळावर आपण काम करतो. लक्षात आलं? तर आपल्या कोचच्या गाईडन्स खाली हे जर तुम्ही ॲड केला, तर पक्की गॅरंटी तुमच्या सगळ्या पेशी ॲक्टिव्हेट, तुमचं आरोग्य ॲक्टिव्हेट मस्त. तर पाहिजे माझ्यासारखं आरोग्य, तो वेलकम टू शतायुषी फॅमिली. ओके मॅडम? येस. चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण शेट्टी सरांसाठी. सेल ऍक्टिव्हेटर ऍक्च्युअली ऍक्टिव्ह आपण असायला पाहिजे आणि त्याच्यासाठी हे फ्युएल कसं मदत करतं ही गोष्ट सांगितलेली आहे. ह्यावेळची मॅरेथॉन ही खूप स्पेशल असणार आहे. 1 ते 10 तारीख
1 जून ते 10 जून 10च दिवसाची असणार आहे. आणि या 10 दिवसाच्या मॅरेथॉन मध्ये तुमच्याकडं नॉलेज एवढं अपडेट होणार आहे की काय काय लागतं आपल्याला या सगळ्या गोष्टींवर